पॅन्ट घालते उभे त्यांना काही पाश्चात्य संस्कृती अशी संस्कृती आली, अशी संस्कृती नाही. पहा एकच पेरू आहे, ही माझी संस्कृती आहे. मी देवाला वरला आहे, देवासंग माझा संबंध आले आहे. दिसलं काय बाबाचं डोकं उघडं, तुम्ही 10 वर्ष झाले 5 वर्ष झाले पाहून राहिले, माझा 4 वर्षापासून संबंध आला. दिसलं काय संस्कृती आहे ही. परंतु संस्कृतीनं कुठं झालं, पप भांग आला, पप भांग. हा सांग इकडे गड्ढा तिकडे गड्ढा मनात फुका. बोलता बोलता कुठं असता तुम्ही, कुठं असता तुम्ही. अरे पहिले केस ह्या कोड्या करणं मग म्हणणं कुठं असता म्हणून. हा भलतीच संस्कृती आली. ही संस्कृती आपली नाही आहे, शुभाची संस्कृती आहे माझी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संस्कृती आहे. काय संस्कृती आहे. 129 देशाचा अभ्यास केला एका गरीबाच्या पोरानं. वय वर्ष 6 आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 6 वर्षाचे. एका उद्यानमध्ये गेले, खालचे पेपर वाचून राहिले. खालचे पेपर पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा गेला, चौथा गेला. आणि जेव्हा पेपर वाचता वाचता सयाजी नावाचे गुरुजी आले, सयाजी नावाच्या गुरुजीचं लक्ष गेलं. कोण रे बाळा तू, 4 दिवस झाले खालचे रद्दीचे पेपर वाचत. माझं नाव भीमराव आंबावडेकर आहे. तुझी काय इच्छा आहे. माझी इच्छा कादंबरी वाचायला आहे. कादंबरी वाटचं बेटा. 18 कादंबऱ्या आणून दिल्या, 18 कादंबऱ्या. वयाच्या 60 वर्षापर्यंत 53 नंबर पानाची 18वी ओळी कोणची लक्षात ठेवलं. कारण माहित होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी गरीब आहे, माझ्या हातून जर गुरुदेवा चक्रधरा ही कादंबरी गेली तर डबल माझ्या हाती कादंबरी पडणार नाही. माझा शब्द जिंदगीभर पाठ राहायला पाहिजे. म्हणून 100 देशाचा अभ्यास केला आणि भारताला घटना दिली. त्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आणि त्या घटनेवर चालणारे तुम्ही आम्ही. का संस्कृती सोडायची, का संस्कृती सोडायची. पण संस्कृतीनं एवढं हे केलं. खेड्यात राहायला गाव, खेड्यात करंजगाव गांधी घडलो आम्ही, नागपूरला राहायचो. अरे बापरे, नागपूरला राहतो. झटक्यानं सांगते जवळची चहा प्यायला मला होत नाही. खेड्यात येऊन पाहिजे ना, खेड्यात येऊन पहा कसे संस्कार आहेत. हे खेड्याचं झालं नाही. एक कुठून तरी देवाचं दूत येते. चक्रधर स्वामी आपण पाहिले नाही, पण चक्रधर स्वामींना अमरावती जिल्ह्यासाठीच नाही अवघ्या महाराष्ट्रासाठी सोडलेला आहे देवदूत. या देवदूताने पाहिला आहे. या देवदूतानं घराघरात जाऊन प्रचार केला. मी नाही म्हणत, तुमच्या इथले लोक सांगितले मला. 4-5 घरी गेलो तर घराघरात जाऊन कोणाचंही घर राहो, दारू उघडा, दंडवत कार्यक्रम आले येतात. आहे काय असे कोणी? असे नाही प्रचारक भेटत. प्रचारक आहे ना, प्रचारक आहे. सर्वज्ञ आहे गाडीवर, गाडीच्या खाली उतरत नाही. दंडवत तुम्ही मरो येऊन भेट जाऊ. मग तुमच्या समोर बोलू. आम्हाला काय खातं काय तू? तिथं बोलाव. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, लक्षात ठेवा. काही किसकाला येणार नाही, किसका देणार नाही. केलं माझ्या दत्तानं 3 पोरीचं लग्न. कुणाला काही मागायला लागलं, केलं चक्रधरानं लग्न. देवेंद्र भाऊ शेडके आहे, पुन गुरुजी आहे, हे सारी मंडळी आहे, माहित आहे त्यांना. पण असा देवदूत, जो देवदूत समाजाला वळण लावते, सर्वसाधारण माणसाला घेऊन चालते, त्याच्या चेष्टा या मानभाव संप्रदायात होते. लाज वाटायला पाहिजे, लाज. अरे आपल्या हाताला तर काहीच होत नाही. आणि म्हणून राष्ट्रसंतांना प्रमाण दिलं, काय पाहतोशी पराची हे दोष. पहिले सुधर आपला माणूस. काय पाहतोशी काय पाहतोशी काय पाहतोशी आपलं मानस. काय आपले मानस काय पाहतो. आपल्याला ठिकाण नाही.
पहिले सुधार आपला मानस. तू किती चांगला आहे हे पाय. दुसऱ्याचे दोष नको भाऊ. जो कामी लागलाय त्याला कामी लागू दे. आणि मी खरं सांगतो, या वैरागी बाबाच्या कार्यालय त्या स्वामीचं वरदहस्त आहे. कुठलाही कार्यक्रम फेल गेला नाही. तुम्ही आले नाही आमच्या संग. मोठे मोठे नेते आले कार्यक्रम. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आले. माणिकराव ठाकरे, क्रीडा मंत्री आले, देशमुख साहेब यवतमाळला. आणि त्यांनी सांगितलं ह्या असा सूत्रबद्ध कार्यक्रम, सूत्रबद्ध कार्यक्रम. मी कार्यक्रम केले, देशमुख साहेब म्हणले क्रीडा मंत्री, पण एवढा सूत्रबद्ध कार्यक्रम मी कुठंच बघितला नाही. सूत्रबद्ध कार्यक्रम असते. विसळ म्हणजे विसळ, शिट्टी म्हणजे शिट्टी. आणि अपप्रचार करणारे असो. आणि म्हणून प्राप्त झाला दया भाव, तया सापडायला देऊ. भाव प्राप्त करा. मीराबाईनं कधीच पाहिला नाही, कधीच पाहिला नाही. आता इथं गर्दी आहे ना, झाले गर्दी, फालतूच गर्दी आहे का गर्दी आहे. मी आहे एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, दाढी होती त्यावेळेस मला. आणि त्यावेळेस कोणीच नाही राहे माझ्या कीर्तनात. एकटा बुढा राय भागवतात. 7ही दिवस एकटाच बुढा राय, एकटाच बुढा. हो, आता बोलायला लागलो, श्रीमद भागवत सांगायला लागलो, गोपाल कृष्णाची कथा, का बुढा लढायला लागले. या म्हटलं भला दर्दी माणूस आहे, या गावात गर्दी नाही आहे, पण दर्दी आहे म्हटलं एकच. मग 7 दिवसानं माझ्या सत्कार केला कार्यकर्ते. शाल दिली, शर्ट दिलं. आणि मग मी त्याला बोलावलं. मी म्हटलं इकडे आहो दादा, इकडे आहे म्हटलं. दादाजी, तुम्हाला म्हटलं माझी कथा फारच आवडली म्हटलं. तुम्ही म्हटलं माईकात सांगा म्हटलं. मी कथा कशी सांगतो. आला तू माईकाजवळ. महाराज म्हणे तुमची कथा काहीच नाही आवडली म्हणे मला. पण म्हणे तुम्ही बोले म्हणे, तुम्हाला दाढी होती का नाही म्हणे, तुमची दाढी आले म्हणे. मले म्हणे आत्ताच माझ्या दाढीवाला बोकड्या मेला म्हणे, त्याचीच आठवण आहे म्हणे. म्हणून असंच आहे भाऊ, असंच आहे. गोपाल कृष्ण भगवान, कोण कोणाला कुठं काय होईल सांगता येत नाही. आणि फोन तर असा निघाला, आवडलं नाही प्रवचन का हॅलो हॅलो नाही. दादाला फोन आला वाटते, दादा केला म्हणजे काय येतच नाही डब. हा, आणि अशा रीतीनं काय झालं, प्राप्त झाला दया भाव. आवडीने कशी आवड अशी देवा, विसरशी भावा. मीराबाईनं कधीच पाहिलं नाही, कधीच कृष्ण पाहिला नाही. फक्त कृष्णाच्या गोष्टी ऐकल्या. कृष्ण असा आहे, लाख्या गृहात वाचवलं पांडवांना. कृष्ण तसा आहे, कृष्णानं इज्जत राखली द्रौपदीची, वगैरे 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 असं ऐकलं. आणि कृष्णाच्या भक्तीची लगन लागली. ऐशी लागी लगन. हा म्हणा, ऐशी लागी लगन, मीरा हो गई मगन. ऐशी लागी लगन, मीरा हो गई मगन. वो तो हरी 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 गुण गाने लगी. यौवन चली, वो तो हरी 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 गुण गाने लगी. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. आमच्या बाबाचं हो, आमच्या बाबाचं तोंड पहा, म्हातारं दिसते, सुरकुत्या दिसते, पण ऐशी लागी लगन अजूनही पण. हॅलो, मी बाबूराव बोलतो. आवड आहे, आवड. भाव तिथं देव ही संताची वाणी, भाव तिथं देव ही संताची वाणी. आचार सुद्धा आहे. कोणी म्हणत असं आहे वैरागी बाबा पैसे घेते. माझा अनुभव आहे, सत्य न, माझा स्वतःचा अनुभव. मी 2000 रुपये घेऊन माझ्या घरी धावलो. हुंडादार 2000 रुपये घेऊन धावलो बाबाच्या माग, पण पैशाला हात नाही लावला. देवेंद्र शेडके जोड द्या म्हणे पैसे. काही काही अपप्रचार करणारे, तो पैसे घ्या, तो पैसे ठेवते भोकण्या वनाच्या, तुला कधी दिले नाही म्हणून राहिला. अपप्रचार काय व्हावं, मोठेपणा करत नाही. त्यांना बोलावलं पाहिजे असं नाही, परंतु जे सत्य आहे ते समाजापुढे मांडणं. सत्य पडता कुंदोर, असत्य होई शिरदोर. असत्य जर शिरदोर करायचं असेल तर सत्य कमजोर नको पडू देऊ. ग्रामगीता म्हणते, राष्ट्रसंत म्हणून राहिले.
सत्य पडता कमजोर असत्य होई शिरदूर. जेव्हा सत्य कमी पडाल तुम्ही सारे दूत आहे. सांगा हात उच्च करून, आम्ही जवळून पाहिलं आहे. तुम्ही काय बदनामी करता? जिकडे तिकडे बदनामीचं पेव फुटलाय. पण कोणी काही मनामध्ये कारण नसे, जण देहाचा अभिमान नसे. कोणी काही म्हणा, काहीच नाही त्यांना होत. 4 महिन्याला तयार कुठेही कार्यक्रम. मग वाटल्यास ते म्हणणारेच सुंदर छान कार्यक्रम अरेंज केला हो, आम्ही तुमच्या कार्यक्रमाला आलो. मग काऊन 6 महिन्याच्या अगोदर बोलला? काऊन बोलला? अशी बोलणारे पाहिले मी. असो. आणि म्हणून मीराबाईनं कृष्ण बघितला नाही, पण लग्न लागली, प्राप्त झाला जया भाव. आवडीने गाची आवड अशी देव. आवडीनं गायन करा. काहीच नाही पाहिजे तुमच्या पुढचं. दिवा नाही पाहिजे, उत्पत्ती नाही पाहिजे, पूर्णाची पोळी नाही पाहिजे. भाव पाहिजे, भाव. आवड पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या परिचित. सारं तुमच्या जवळचं, सारं देवा जवळचं. पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे पाणी, सारं त्याचं. पण अर्पण करा. अर्पण करतो आणि अर्पण करताना देवाला काय म्हणतो, देवा आमच्या बालीचं काही लग्न जुळून नाही राहिलं, लग्न जुळलं पाहिजे. त्याला पाठवून एसटीनं पाहिले. अरे मागता काय? काय मागतो आपण? काय मागतो देवाले? देवाले मागा चक्र धरा. तुम्ही जसा पोहा केला, गोरगरीबाले ज्ञान दिलं. जिथं ज्ञान समजत नव्हतं, माणूस दिसला नव्हता असंख्य दिवस, त्या गोंडवाण्यात गेले तुम्ही सालबडलेले. तिथं त्या गोंडवाण्याला माणूस शिकवला. तो माणूस मागा, तो माणूस मागा. आज गरज आहे त्या माणसाची. आणि म्हणून राष्ट्रसंतांना म्हटलं माणूस द्या, माझं माणूस द्या. ही भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या हो, माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला हो. माणूस द्या, माणूस द्या, माणूस द्या, माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला हो. हरी दिसला. माणूस महत्वाचा आहे. माणूस द्या, माझं माणूस द्या. ही भीक मागता प्रभू दिसला, देव दिसला. लोक म्हणजे तुकडोजी महाराजलेच माणूस नाही भेटला. अबे भोकण्या तुकडोजी महाराजले नाही, तुकडोजी महाराजला माणूस मागितला. प्रश्न केला देवाले, देवा माणूस कसला हवा तुम्हाला? सांगा माझी शोध करी. तव बोले प्रभू केविळवाणी. चक्रधरानं लहानचं तोंड केलं. कुटीला नको असला तसला. तुकड्या कुटील नको देऊ. हा कुटील माणसं कशी आहे तुमच्या गावात? नसं. आमच्या गावात एक बुटगा आहे. कोणाच्याही पोरीले पाहुणे पाहिले आले का एसटी स्टँडवरच जाते. 9 वाजतापासून नाश्ता नाही का दुपारचं जेवण नाही. हा मग 3 वाजता पाहुणे जाते जेवण करून. कुठं असता? थंडावात कुठं असता? करसगाव गांधीगडले असतं. कुठं आलतं? नंदनापुराच्या पोरीले पाहिले आलतं. असा मग पाहुणा विचारते तो कोणाच्या घराजवळ असते? आमच्याच घराजवळ असते राजेव. पण 20 वर्षापासून त्याचा स्वभाव नाही बरोबर, आम्ही बोलतच नाही. पाहुणे दचकून जाते. म्हणते त्याच्या संग थोडंच लग्न करायचं आहे, त्याच्या पोरी संग करायचं आहे. पोरगी कशी आहे? हात राजेव बाप तसा लेख न मसाला ये. तुटलं लग्न. कुटीला नको असला तसला. अरे तुमच्याकडून जगाचं चांगलं नाही होत, वांगलं नका करू. हेच शिकवलं स्वामीला. पद्मनाभीले पद्मनाभी आला आणि आपले वस्त्र घेतले स्वामीचे आणि नदीवर गेला.
नदीवर वस्त्र धुवून राहिला. वस्त्र धुता धुता परमानुभव होता शिष्य आला त्याच्या आश्रमातून आणि दोघांची चर्चा झाली, पद्मनाभीची आणि परमानुभवाची. काय म्हणे, तुझे शिष्य कोण? म्हणे चांगदेवराव. तुझे शिष्य कोण? म्हणे परमानुभव. परमानुभव? परमाणू इतलुसा, परमाणू इतलुसा. त्याला खरं वाटलं, त्या शिष्याने रडत केला. तो स्वामीने सांगितलं, बाईसा तो पद्मनाभी येऊन राहिला, येऊ नको देऊ, त्याला दार लावा. म्हणे संध्याकाळची वेळ आहे, लावा दार. त्याला दुसऱ्याचं मन दुखवलंय. आणि एवढ्या संध्याकाळी परमानुभवाच्या आश्रमात क्षमा याचना करायला पाठवलं. दुसऱ्याचे दोष नको भाऊ. स्वामीचे भक्त आहे, स्वामीचे भक्त आहे. स्वामीच्या चरित्राप्रमाणे त्याला सांगण्याप्रमाणे त्याला लक्षात ठेवा. पण आम्ही दुसऱ्याचे दोष पाहतो. बाबा आहे ना, हे काय देवपूजा करतो आणि भल्ली मंदी बंदी 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 करती, समज समज होती. आमच्यात भल्ला आहे, दुसऱ्या याच्यात नाही दिसत आम्हाला. पण आमच्या याच्यात जो देवाले का उठी करते का नाही, तर हाताले घसाट्या पडेपर्यंत देवाले घासते. हा दुसऱ्याचा वेळच नाही. अरे तात्पुरता आहे ना सारं, सारं तात्पुरतं. आणि म्हणून प्राप्त झालं दयाभाव. मीराबाईनं पाहिलं नाही, पण कृष्णावर मन पाडलं. आणि घरी त्याला चित्र दिसलं, फोटो दिसला कृष्णाचा, कृष्णाचा फोटो त्याला चित्र. त्या फोटोलाच म्हटलं, कडली देवा तुला राधिका रे राधिका, कडल्या गोपिका रे गोपिका रे गोपिका, साधी मोडी मिळा तुला कडली लाया, तुझं माझी गीत कधी दडली लाया. अरे मन मोहना रे मोहना रे मोहना. कडली देवा तुला राधिका रे राधिका, कडल्या देविका रे कडल्या गोपिका, साधी भोळी मीरा तुला कडली नाही, तुझी माझी प्रीत कधी दडली नाही. देवा कळली राधिका, कळल्या गोपिका, साधी भोळी मीरा तुला कळली नाही. आणि ही गोष्ट, हे शब्द आई वडिलांना ऐकायला गेले. आई वडिलांच्या मनात नको ती शंका आली. पहा भक्तीत किती मर्यादा आहे. नको ती शंका आली. तेव्हा आई वडिलांना मीराबाईला डांबून ठेवलं, पाळत ठेवली. आणि पाळत ठेवल्यावर मीराबाई आरती करे. मीराबाईचं धुणं बिनं धुवाले एक म्हातारी ठेवली. आणि अशा परिस्थितीत म्हातारीलाही मीरा संत होती, संताचा संग लागला. 4 दिवसात तुम्हाला संग लागला, तुमचं जीवन उज्ज्वल होते. कारण देव लिहून ठेवते. आज काय केलं त्यानं, उद्या काय केलं, हे 4 दिवस तुमचे लिखाणात गेले. ब्रह्मदेवानं लिहून ठेवलं, सत्कर्मात गेले म्हणून. लक्षात ठेवा, याच्यासाठी सत्संग महत्वाचा आहे. याच्यासाठी संतांची संगती महत्वाची आहे, महंताची संगती महत्वाची आहे. पण आपण म्हणतो उगीच उगीच नाही आहे. इतिहासाचं पन्ने खोला, एक आहे सत्संग लाभला, क्षणाचा सत्संग मीराबाईचा त्या म्हातारीने. आता मीराबाई आरती करे तर म्हातारी दुसरी आरती पाठ करून घे. म्हणे आजी तुमचा आवाज तर फार छान आहे. पहा प्राप्त झाला दयाभाव होता, देव कसा सापडते. आणि अशा वेळी, ज्यावेळी मीराबाईने म्हटलं ती म्हातारी घरी जाय आणि आपल्या पोर झालेल्या पोराले सांगे, मीरा काही अशी चांगली आहे, नाकडोई चर्रो चर्रा आहे बाबू. मीरा गोरी गोरी पान पाहिलंय. पोरग म्हणे मी घेतो म्हणे मीरेचं दर्शन. एक डाव सांगितलं, 2 डाव सांगितलं, पोरग आलो, आई मीरा किती सुंदर आहे, मी लग्न करीन तर मीरे समज करेन म्हणे. बाबू म्हणे आपण त्याची कामं करणारे लोक, अपेक्षा अशी कर, आपल्याकडून 4 चाकी घेणं नाही होत ना. सायकल तुही खूपच चालली, सायकलवर बसला आणि 4 चाकीचं स्वप्न पाहतं, त्याच्यापेक्षा असं करणं म्हणे. भलतच कायला करतं नाही म्हणे. आई अन्न वजा केलं आणि जेवण खावणं सोडलं, क्रूज झाला. जिथं बुढीचं देवाचं चिंतन चालू होतं त्या हृदयात चिंता सुरू झाली. आणि जिथं चिंतन असते तिथं जर चिंता सुरू झाली तर माणसाच्या जीवनाची चिंता होते. चक्रधर आम्हाला चिंता नाही करायची, आम्हाला तुझं चिंतन करायचं आहे.
आणि म्हणून राष्ट्रसंतांना प्रमाण दिलं, मानवा का चिंता वाहतो रे मानवा का चिंता वाहतो, होणारे ते ठगेल तेव्हा, होणारे ठगेल तेव्हा, प्रभू सगळे वाहतो रे मानवा का चिंता वाहतो, रे मानवा जगड पडला पडून नाही, चालतचे मुंगीच्या पायी, चालतचे मुंगीच्या पायी, तरी पोटाची खडगी भरल्या, तरी पोटाची खडगी भरल्या, जागी कुणी राहतो रे मानवा चिंता वाहतो, रे मानवा चिंता वाहतो, होणारे ते चुकेल तेव्हा, होणारे चुकेल तेव्हा, प्रभू सगळे वाहतो रे मानवा चिंता वाहतो, रे मानवा चिंता वाहतो. म्हणून चिंता वापरू नका, चिंतेचं चिंतन करा. चिंतन करण्यासाठी हे दरवाजे आहेत, हे दरवाजे खुले करून देतात, हे उभी आहे. म्हणून देवाची चिंता नका उरलंय, चिंतन करा देवाचं. आपल्या देहाची जर चिंता करायची नसाल तर देवाचं चिंतन करा. वेळ कसाही येऊ, कसाही वेळ येऊ. चिंतन केलं. दुःशासनानं साडी सोडली, पहा चिंतन कसं आहे. दुःशासनानं साडी सोडली, दुर्योधनानं अर्जुन दिला, चाल हे मला हसली होती द्रौपदी, पाचही पांडव हारले आहेत, विवस्त्र काढ. झाला दुःशासन समोर. जसा दुःशासन समोर आला, थांब दुःशासना, माझ्या अंगाला हात लावू नको, मी वज्राला बसले आहे, थांब. दुःशासनानं ऐकलं नाही, जबरदस्तीने केला. देवाचं चिंतन केलं, चिंता नाही केली. माझी साडी सोडते, माझं कसं होईल. देवाचं चिंतन केलं, देवाचं चिंतन केलं. देवाला आठवण झाली. देव एका काळी बोटाले लागलं म्हणून सख्या बहिणी जोड गेले. सुभद्रा बोटाले लागलं, पट्टी आहे काय खांदी. सुभद्रा म्हणे हात पेट्या उघडल्या म्हणे, दादा फाटकी साडीच नाही. देव भक्ताजवळ गेला, भक्त द्रौपदी होती. पहा चिंतन कसं असते मा. देव द्रौपदी होती भक्त, म्हणे बाई द्रौपदी बोटाले लागलं, एखादी पट्टी आहे काय. 5 पांडवाची भार्या, एकच साडी अंगावर आहे, भरजडी फाडून शेला, पट्टी बांधते. द्रौपदी हरीच्या बोटाला भरजडी शेला पडला, साडी फाडली, पट्टी बांधली. आणि देवाचं जेव्हा चिंतन केलं तेव्हा देवानं ती पट्टी काढली मा बाबा. आणि त्या पट्टीतले एक एक धागा काढला. 999 धागे निघाले. 999 धागेच्या 999 साड्या पुरवल्या. शेवटली 1000वी साडी देव पितांबरधारी आले. दुःशासन पडला. म्हणून चिंतन महत्वाचं आहे. मानवा का चिंता वाहतो, चिंतन करा. त्याचं चक्रधराचं चिंतन तुम्ही 4 दिवस केलं. चिंतन करा त्या देवाचं, चिंतन करा. नाही तर देवाली भेटले आपल्यालाच काय, देवाली भेटले. नागूबाईच्या घरी देव गेले. देव गेल्याबरोबर नागूबाई पाहून राहिली आणि आपल्या पुजाऱ्याकडून आपल्या उपदेश दिला त्या बाईकडून पूजा अर्चा करून घेऊन राहिली. हा चक्रधर स्वामीकडे पाहत आहे आणि पूजा अर्चा करून राहिली, मोठेपणा करून राहिली. अति तपोवरती नागोबाईचा. पण चक्रधराच्या पदस्पर्शाने जीवन सर्व बदलून गेले. देवानं फक्त दृष्टी टाकली, तिला दिसलं अरे हा खरोखर कृष्ण आहे, हा खरोखर दत्त आहे. आपला हा फालतूचा विरुंगण आहे. नतमस्तक झाली सिंहासनावरून उठून. लक्षात ठेवा,
आज गरज आहे नतमस्तक व्हायची. वाहन नतमस्तक सारं करून देण्यासाठी तयार आहे सर्व. पण आम्ही कुठं काय कोणाला म्हणायचं वैरागी बाबा एखादा मुलगा आहे काय लक्षात बाली लग्नाची आहे. आता वैरागी बाबाची चर्चा काय हा तुले नाही जात आहे अशी बोलणारे पाहिले. अरे ज्याचा पूर्ण आयुष्य पंथाच्या भटकलेल्या जीवाला स्वामीपर्यंत नेण्याचं आहे त्या जीवाला कशासाठी बदनाम करता कशासाठी ओझ टाकता तुम्ही कशासाठी करताय नका करू. आणि अशा वेळी तो आवाज मीरेचा आई वडिलांना गेला आणि आई वडिलांना सांगितलं आपली उपोर झाली पोरगी बोलते म्हणून ते म्हातारीचा सांगा लागला. पोरानं म्हटलं आई मी लग्न करीन तर मिरे सगळंच करण. आता त्या म्हातारीचं चिंतन भंगलं. म्हातारी एक आरती करे तर दुसरी चुकून दे म्हणे आजी कहून असं झालं म्हणे सांगू काय तुला बघितलं म्हणे माझ्या मुलानं आणि तो कानी म्हणे लग्न करीन तर मिरे सगळंच करीन म्हणते म्हणे एवढीच गोष्ट पलावा तुमच्या पोराला मी लग्न करण्यासाठी तयार आहे म्हणे. असं म्हातारी मांग पाहत जाय झोपडपट्टीत घर होतं तिथं आणि धावत जाय आनंदात धावतेला माणूस धाव पडली घागऱ्यानं भरून गेली सारी. म्हणे बाबू चाल लवकर चाल मीरामाई सून व्हाले तयार आहे चाल बाबू. हा पोरग तयार झालं 100 रुपयाचा हार घेतला. मीराबाई समोर आल्या म्हणे नाथा फार आवडले तुम्ही मला पण माझी एक अट आहे 8 दिवस एका पायावर डोळे मिटून माझ्या कृष्णाचं चिंतन करा. मंत्र सांगितला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण मीराबाई गेले म्हणे नाथा टाका माझ्या गळ्यात हार. म्हणे मीरा तू तुझ्या मंत्रानं मला देवाचं दर्शन घडलं. कृष्ण मी प्रत्यक्षच पाहिला. तू माझी पत्नी नाही तू माझी या जन्मातली गुरु झाली. जो हार त्या म्हातारीच्या मुलानं गळ्यात टाकायला आणला तो हार पायावर टाकला आणि सांगितलं कृष्ण रंगी रंगली मीरा राज्य वैभव वाटे कचरा छंद लागला तिच्यामुळे घराघरा कृष्ण भक्तीचा ग्राम गीता. हा कृष्ण रंगी रंगली मीरा. मग मीरेसाठी काय केलं देवानं केलं ना. रानानं वीज दिलं जसं वीज दिलं तसंच देवानं कटाक्ष टाकला. डोळे टाकले नजर टाकली आणि विषाचा लगेच अमृत केलं. मीराबाई साठी पेतो विष प्याला. मीराबाई साठी पेतो विष प्याला. मीराबाई साठी घेतो विष प्याला. दामाजी दारा
मांडेवर उच्च नीच काही नेणे भगवंत तिसते भाव भक्ती देखून ये तुमचा फक्त भाव पाहिजे प्राप्त झाला दया भाव ह्या किती सुखी आहे किती गरीब आहे हे नाही पाहत देव प्रेमाचा भुकेला न पायी जात पात अथवा कला साधा घोडाही उद्धरला असा लौकिक त्याचा देव सौंदर्याचा भोगता असता तर कुबदेवर कायले वाढला असता देव वैभव इच्छिता तो विदुर काकाच्या घरी कायले कण्या खायला मेला असता जाऊ हा पण आम्ही देवाला थांबे पट्या जीव नका दात देव जेवाले म्हणताय असं नाही असं नाही शिकून घ्या सर्व धर्म संभाव आहे तुमच्या समोर बसलेली विभूती जे शिकायचं आहे शिका आम्ही पहिले पाहिलं आमची आजी जोड बसो आम्ही लहान होतो हा आमच्या आजी जोड बसो आमची आजी नाम म्हणे प्रतिष्ठानी श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी याचे जन्मशैली माझी आजी काय म्हणे पाकिस्तानी श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी याची जन्मशैली पाकिस्तानीच म्हणे हा द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती दुपारीच म्हणे द्वापारी सोडूनच दे लक्षात ठेवा नाही शिकवलं ते आज शिक्षण चालू आहे आओ कोई भी पंथी आओ कोई भी जन्मी सब देवता असं माता मंदिर आहे आम्हाला इथे शिक्षण भेटते शिक्षण घ्या आणि आपल्या जीवनात सबके लिए खुला है मंदिर ये हमारा भेद को बुलाए मंदिर ये हमारा खुला है पत्रिका तुमच्या गावची कोणाला राग नाही कोणाला रोग नाही सारे पत्रिकेवर आहे सर्व आणि ही पत्रिक मी आताच नाही पाहून राहिलो 5 वर्ष झाले अशीच पत्रिका आमच्या बाबाची म्हणजे सर्वाले इथं स्थान आहे सर्वाले या शिक्षण घ्या शिकून घ्या देवाले आपल्या जीवाले मोक्ष पाहिजे असं मोक्षदाता कोण आहे अन्य भक्ती सोडून या अनन्य बदा परमेश्वर मोक्षाचा तो दानी आहे स्वामी माझा चक्री मोक्षाचा दानी आहे आपल्या जीवाचा तरुणोपाय पाहिजे असाल तर चक्रधराच्या पायथ्याशी स्वामीची भक्ती करा स्वामीची भक्ती करा हे आमचे बाबा सर्वाले सोबत घेऊन शिकवते लक्षात ठेवा सर्वाले सोबत घेऊन परंतु होते कसं काही लोक आहेत ते काही आहे काही तर आपलीच लावत काही एका ठिकाणी एका घरी नाच जवाई गेला नाच जवाई आता नाच जवायला होतो चांगलं होणार हा त्याने होतं चांगलं होणार त्याला चांगलं होणार होतो आजी म्हणे नात कशी आहे म्हणे सासा सुनाचा झगडाच पाय म्हणे टीव्ही लावली म्हणजे आता काय पाहते म्हणे आता काहीच नाही म्हणे मस्त आहे म्हणे मस्त घरचं काम वगैरे करते म्हणे असं काय म्हणे मग 2 पुरणाच्या पोळ्या केल्या वाटी आणली दूध टाकलं वाटीत जेवायला बसवलं त्यानं
आपली पाठ केली ताटाकडे आणि तोंड केलं भीतीकडे. चांगला अंधार होता. हा म्हणे खाऊन म्हणे जवाई बुवा असे बसले म्हणे. त्याला तिथं नाही सांगितलं म्हणे चांगला अंधार आहे म्हणून. लोक कमीपणा कोणालाच नाही सांगत. हा पल्लं खराब वाटते लोकांना. नाही नाही ते आपल्याला जमतेस, ते आपल्याला जमतेस असेच करते. मग म्हणे खाऊन नाही म्हणे तुम्ही म्हणे दिवाळीला किती चांगला डिस्टंपर दिला म्हणे. हा भीता भीता पाहून राहिलो म्हणे तुमच्या. तिथंही नाही सांगितलं मला चांगला अंधार आहे म्हणून. मग त्यानं तोंड केलं इकडे जेवायला बसला. जेवायला बसला आणि घास तोडला आणि पूर्णाची पोळी दुधात टाकली आणि घास घेतला. दुधाचा थेंब पडला. तिथं होती माजर. ये माल इसका नाही बोले, ये माल टोप नाही बोले, ये काय तू खा रहा बोले. माजर गेली वाटीभर दूध पिली. जशी वाटीभर दूध पिली याच्या लक्षात आलं. आणि मग सासूबाई म्हणे अरे वाटीभर दूध पिली ना म्हणे माजर म्हणे. मला दिसली गिसली म्हणे पण मी म्हटलं म्हणे तुम्ही पाळलेली माजर होय म्हणून हाकलली नाही म्हणे. तिथेही खोटा बोलला. आणि मग आजीबाईनं आजी सासूनं दूध वाढायला आणला, चमचा आणला. त्याचा कसा कडकड आवाज आला. त्याच्यामध्ये डबलही माजर आली वाटते. धरला लोक मारली का नाही असंच आहे. अरे कमीपणा घ्या, नम्र झाला, नम्रपणा घ्या. भगवंतानं नम्रपणा शिकवला. स्वामीनं आचार्याला एवढा वाल्यासारखा असणारा आचार्य नागदेवचार्य आचार्य केले माझ्या पंथाचे. नम्र केले पहिले नम्र. नागदेवचार्याला लोक भ्यायचे. 10 कोसवून लोक पडायचे. नागदेवचार्य येऊन राहिले या अवस्थित आहे करजगावला तर पिपई कुठ्याचे पडेल जरूर टाचले लोक भयभीत व्हायचे. एवढे नागदेवचार्य वाल्यासारखे. द्वापरात द्वापरात काय केलं देवानं शस्त्र धरायला लावलं अर्जुनाला. उठ तू क्षत्रिय आहे हे असं त्याचे गुण आहे मार त्याले. उठायला लावलं, शस्त्र धरायला लावलं. आणि या कलियुगात स्वामीनं आचार्याला शस्त्र ठेवायला सांगितलं. नीती तेच आहे, धर्म तोच आहे, पण फरक आहे नदीच्या प्रवाहात. एकानं टिटफॉर टॅट सांगितलं, एकानं चोपडून सांगितलं. लक्षात ठेवा. आज गरज आहे समाजात, आज गरज आहे या पंचकृष्ण अशा या कार्यक्रमाची. पण आम्ही कार्यक्रमाला येत नाही. आम्ही दुरून पाहतो कोणाचा आहे बा, कोण आहे बे. मला तर म्हणे एक तुमच्या इथं काय देव आहे का लाल देव आहे. मी म्हटलं देवासारखा देव आहे काय नाही, नाल नाही. हेच व्याख्या झाली आमची. लाल देवाची पोरगी काय देवाच्या घरी नाही नको देऊ, घरी ठेव असं सुरू झालं. अरे काय कुठं चाललो आम्ही. कशी संस्कृती आहे आमची, कशी संस्कृती आहे. एसटी एकच आहे, एसटी एकच आहे. त्यावेळी प्रचार केला. ज्ञानेश्वरी 1212 मध्ये निघाली. कुठं लिहिली ज्ञानदेवानं ज्ञानेश्वरी माहित पाहिजे आपल्याला. ज्ञानदेवानं कुठं लिहिली ज्ञानेश्वरी. मोठ्या एखाद्या बिल्डिंग मध्ये लिहिली. कुठं लिहिली ज्ञानेश्वरी. ज्ञानदेवानं ज्ञानेश्वरी लिहिली. एक दिवस मुकरर केला दिवस. आणि पंड्याईनं सांगितलं आता उदो करणारे पंडे विठ्ठलपंत रुक्मिणी आहे तुम्हाला यमुनेच्या तीरावर जाऊन जिवंत प्रायचित्त घ्यायला लागते. तो दिवस आला मुकररचा. आपले पोरं कुठंतरी पूर्णाची पोळी खाल्ली पाहिजे म्हणून कुठून तरी पीठ आणलं, कुठून तरी गुळ आणला, 4 पोळ्या टाकल्या. निवृत्ती ज्ञाना सोपाना मुक्ता जेवायला बसल्या. लक्षात ठेवा. आणि भरभरून वाढलं. एक पोळी वाढली. मुक्तीने म्हटलं आई तू नाही जेवत काय. नाही मी नाही जेवत, माझी भूक गेली ग. 12 वाजले. पोरं झोपवले. पोराचे मुके घेतले आणि इंद्रायणच्या डोहात समर्पण करायला गेले. निवृत्ती दादाचे वडील, ज्ञानदादाचे वडील, सोपान दादाचे वडील, मुक्तेचे वडील कुठे गेले. तिथं इंद्रायणच्या डोहात. दुसरा दिवस उजाडला. निघाले. विसोबाप खेचत उघड्या नागड्या असलेल्या ज्ञानाले मारलं. तेव्हा निवृत्तीदादाच्या तोंडात निघालं काका त्याच्यापेक्षा आमच्या आईनं
वडिलांना जिवंत समाधी घेतली इंद्रायणीच्या पाण्यात, तसा आम्हाला बोलून टाका काका. तेव्हा मुक्तीला माहीत झालं आपल्या वडिलांना जिवंत समाधी घेतली. शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला पाठवलं. पैठणच्या पंडितांनी चेष्टा केली, म्हणे तो रेडा येते त्याला आम्ही ज्ञानेश्वर म्हणतो, तुझं नाव ज्ञानेश्वर आहे ना? म्हणे हो. तो रेडा येते त्याला आम्ही ज्ञानेश्वर म्हणतो, त्याला 4 वेद येते काय? म्हणे हो. ज्ञानदेव समोर झाले, रेड्यावर हात टाकला. 6 वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद, 4ही वेदाचे तो रेडा बोलला. सारे पंडे नतमस्तक झाले. लक्षात ठेवा, सारे पंडे नतमस्तक. आणि जसे पंडे नतमस्तक झाले, शुद्धीपत्र दिलं, चालले. ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? आपला इतिहास आहे. कुठे लिहिली आहे? हिंदू आहे आपण. लीळा चरित्र कुठे लिहिलं? आपला इतिहास आपल्याला माहित पाहिजे. आणि अशा वेळी येता येता नेवासं गाव लागलं. नेवासं, जिथं स्वामी राहत होते, नेवासं गाव लागलं. आणि एकच शर्ट आहे, थुई थुई पाणी येऊन राहिलं, म्हणून मस्जिद मध्ये गेले. मस्जिद मध्ये जाओ, तिथं मुल्ला होता. हे बच्चो, कौन है आप? तो बोले हम हिंदू है. कहाँ जा रहे? मस्जिद में जा रहे. ये हिंदू को देवल नहीं बाबा, ये मुसलमान की मस्जिद है. ज्ञान दादा ने आवाज दिला, कौन कहता है? चाचा, ये हिंदू की मस्जिद है. जाओ बच्चों पीछे. मस्जिद कुछ बोल सकती है? हाँ चाचा बोल सकती है, बोल सकती है. तर ज्ञान दादा ने आवाज दिला, बोल तू किसकी है? मस्जिद मधून आवाज आला, मैं हिंदू की हूँ, मैं मुसलमान की हूँ. मैं हिंदू की हूँ, मुसलमान की हूँ. मुसलमान मुल्ला रात्रभर ज्ञान दादाचे पाय धरत रडला. मस्जिद मध्ये रात्र गेली. दुसऱ्या दिवशी आंघोळीला गेले. 4ही भावंड आंघोळ करून आले आणि आपले वाढलेले केस आहे ते सुकून राहिले. ज्ञानदादा तेवढ्यात तिथला एक श्रेष्ठ माणूस गतप्राण झाला, सच्चिदानंद बाबा. त्याची पत्नी सती बनायला चालली, धावत आली आणि योग्या म्हणून पाया लागली. योग्या, ए योग्या. बिल्लोराचा आवाज गेला. सौभाग्य होती भाऊ म्हटलं. म्हणे या जन्माचा आहे का? पुढच्या जन्माचा. म्हणे या जन्माचा. म्हणे हे प्रेत चाललं, हे माझ्या पतीचं आहे. मी सती जाण्यासाठी निघाली. म्हणे थांबा प्रेत. प्रेत खाली ठेवलं. म्हणे काय नाव आहे? सच्चिदानंद बाबा. जवळ गेले माऊली ज्ञानदादा, जवळ गेले आणि हात फिरवला. उठा सच्चिदानंद बाबा, तुमच्यापासून मला महान काम करून घ्यायचं आहे. सच्चिदानंद बाबाला उठवलं. स्वतः भगवद्गीता हाती घेतली आणि कागदावर मृत आत्म्याला जिवंत करून एका मस्जिद मध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है. मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है. वो दोनों नहीं है पत्थरों में, दोनों नहीं है पत्थरों में, वो दोनों नहीं है पत्थरों में, सिर्फ उनका नाम है. मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है. मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है. सांगण्याचं तात्पर्य काय? 1212 मध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ झाला. भगवद्गीता संस्कृत मध्ये होती, मराठीत ज्ञानेश्वरी झाली. पण 1200 मध्ये मराठीत लीळा चरित्र माईम भट्टानं लिहिलं. एका शेतकऱ्याला निमित्त केलं आणि शेतकरी दादा जाऊन विचारू माईम भट्टानं लीळा चरित्र 1200 मध्ये लिहिलं. 12 वर्षाच्या अगोदर लीळा चरित्राचा जन्म झाला. हिंदू संस्कृतीचे 2 महान ग्रंथ. लक्षात ठेवा, आम्ही वाचत नाही, आम्ही टीका टिप्पणी करतो. हे याचे आहे, हे त्याचे आहे. मानवभाव संप्रदाय पंथ आहे. मगानी बाबानं सांगितलं, पंथ म्हणजे पथ असलेला. असा पंथ स्वामीनं काढला. स्वामीच्या वेळेस बिराट म्हणायचं. त्या बिराडात लोक यायचे आणि स्वामीच्या थव्यात यायचे. कितीतरी लीळा स्वामीनं केले.
कितीतरी गोविंद प्रभूने लीळा केल्यात. एक लीळा तर अशी केली का स्वतः गोपाल कृष्ण झाले गोविंद प्रभू. लक्ष्मीधर भट्टाचं काजडी देऊरवाड्याला भागवत चालू आहे. ऐका, लक्ष्मीधर भट्ट काजडी देऊरवाड्याला भागवत चालू आहे आणि भागवतात प्रसंग आला. गोपाल कृष्णाचा जन्म झाला म्हणून ते टोपली उचलली, त्याच्यात लहान बाळ होत, त्या बाळाला घेतलं आणि लक्ष्मीधर भट्ट निघाले. निघता पूर्ण नदीच्या काठावर आले. इकडे नागदेवचार्य बसले. नागदेवचार्याने आवाज दिला, ए भट्टो काय आहे म्हणे. गोपाल कृष्णाचा जन्म झाला, यमुनेच्या पड्याला जातो. ही काय यमुना आहे काय? ही पूर्ण आहे. यमुना पाहायची आहे, कृष्णाची द्वारका पाहायची आहे, तर चला रिद्धपूरला द्वारका धावतो. तिथून साष्टांग दंडवत घालत नागदेवचार्य आले. गोविंद प्रभूनं गोपाल कृष्णाचं लक्ष्मीधर भट्टाला दर्शन दिलं आणि स्वतः सर्व रिद्धपूर द्वारकेचं परमेश्वरपूर करून दाखवलं. सज्जन, ही लीळा आहे. आम्ही लीळा पाहत नाही. तो काय काया देवाचा होय, या पांढऱ्या देवाचा होय. या जीवाची जीवन नौका, या जीवाची जीवन नौका, तारुण न्याया जणी हो चक्रधरा, तारुण न्याया जणी हो चक्रधरा, वाचून नाही हो चक्रधरा, वाचून नाही जीवाची जीवन नौका, या जीवाची जीवन नौका, निरंतर करुणाधर तू असती निरंतर, अनाथाचा नाथ खरोखर, अनाथाचा नाथ खरोखर, अनाथाचा नाथ खरोखर, निराधारासी तुझी आधार, निराधारासी तुझी आधार, आदयात्री भुवने हो, आदयात्री भुवने हो चक्रधरा, वाचून नाही कोणी हो चक्रधरा, वाचून नाही कोणी हो चक्रधरा, वाचून नाही कोणी. आणि म्हणून या प्रतिती पंथ म्हणते, त्या पंथाला चक्रधर स्वामी कारणीभूत. चक्रधर स्वामीला सांगितलं आधी कारण या पंथाला दत्तात्रय प्रभू, दुसरे गोपाल कृष्ण, तिसरे चक्रपाणी प्रभू, चौथे गोविंद प्रभू आणि पाचवे स्वामी. असा प्रतिती पंथ कसा करून दिला, कसा सांगितला. दत्तप्रभू 3 शिरे 6 हात असा शफीक अभंग कुठंच नाही, कुठंच नाही. 3 शिरे 6 हात असा देव कोणताच नाही आला. असा अभंग आहे जगद्गुरु तुकोबाचा. नमन माझे गुरु राया महाराजा दत्तात्रेय, तुझी अवधूत मूर्ती, तुझ्या कीर्तीची विश्रांती. अनुसया सुद्धा तुका म्हणे दावा आता. हा शफीक अभंग आहे, लक्षात ठेवा. पण 3 शिरे 6 हात ब्रह्मा विष्णू महेश गेले आणि नारदांनी सांगितलं, लक्ष्मी पार्वती सती तुमच्यापेक्षाही या मृत्यू लोकात एक बाई आहे, नाव अनुसया आहे, अत्रि ऋषीची भार्या आहे, पत्नी आहे, ती राहते आणि तिथं असा आनंद आहे, असा आनंद आहे, तुमच्यापेक्षाही पतिव्रत आहे. द्वेष वाटला लक्ष्मीला, सतीला द्वेष वाटला, पार्वतीला द्वेष वाटला. तिघही जण घरी गेले. जसे ब्रह्मा गेले, विष्णू गेले, महेश गेले, याईनं भांडे फेकणं चालू केले. हा असं जायचे. आम्ही 8-8 दिवस घरी नाही राहत.
कथा राहिली कुठं राहिली, मग आम्ही घरी जाव तर मग आमच्या घरी एकदम चहा येत नाही, भांडे फेकाचा आवाज येतो, असं वाटते का चीनचं पाकिस्तानचं युद्ध चालू आहे. मग अर्ध्या तासानं आमचं पोरगी येते, बाबा करसगाव गांधी घरून आले, वरून लागलं असं ना, काही खाले नाही आणला. तो मामा भेटला होता का, त्याच्या संग गोष्टी करता करता एसटीत आली, मामाचा शब्द ऐकू येते, मग येते अर्ध्या तासानं घ्यायच्या. माझ्या भाऊ भेटला तर काय म्हणे, तुम्हाला आतापर्यंत मेली होती का, चहा नाही द्यायला. असंच आहे ते, भल्लं प्रेम आहे भाऊ बहिणीचं. तसंच राहू, संस्कृती आहे माझी. श्रीमंत भाऊ जात नाही गरीब बहिणीच्या इथं, गरिबीचा तिस्कारा येते गरीब बहिणीच्या इथं. एकदा तरी ते आणा तुमच्या इथं. तुमचा महाल असन, मोठा वाडा असन, ते निघते हातगाडीवरले कपडे घ्या तिच्या पोराले, ते गावात सांगते माझ्या भावानं मोठ्या दुकानातून घेतले. बहिणीचं नातं आहे ते. माय नसली का बहीण माय होते. ज्याले माय आणि बहीण आहे, बाप आहे, त्याच्यासारखं सुखी नाही, लक्षात ठेवा. आणि अशा वेळी काय झालं, असं करत असताना बहीण भावाच्या घरून निघाली. गरिबी होती, फाटलेला झोरा होता, भावाच्या घरून निघाली. आणि निघता निघता पहिल्या सडकीच्या आड गेली, दुसऱ्या गेली, तिसऱ्या गेली. भावाचा बंगला दिसला नाही. थैला खाली ठेवला सडकीवर. काय मागितलं देवाले, चक्रधर आले. त्या बहिणीनं काय मागते बहीण, देवा चक्रधरा, मला दुसरं तिसरं देऊ नको चक्रधरा, माझ्या भावाच्या एका बंगल्याचे 4 बंगले होऊ दे देवा. हे बहीण होय, लक्षात ठेवा. पण आम्ही जात नाही, गरिबीचा तिचकारा येते. आपलं कीर्तनच माय बापावर, बहीण भावावर आहे, लक्षात ठेवा. आज गरज आहे बहीण भावाची, आज गरज आहे प्रेमाची. प्रेमापासून तुटून राहिलो आम्ही. कोणी कोणाचा गुरु नाही राहिला, कोणी कोणाचा चेला नाही राहिला. एकामेकाचे संबंध दुरावून राहिले. दुरावू देऊ नका. दुसरा कमी पडत नाही आपल्याशिवाय. भाऊबंदकीत चांगले राहा, घरच्या लोकांनी सांग चांगले राहा. आणि अशा वेळी काय झालं नेमकं, असं करत असताना पाहिलं, आणि असं करता 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 त्या प्राप्त झाला दया भाव, तया सापडाला देव. आवडीने गाशी आवड अशी देवा, विसरशी भावा संदेहाच्या. संदेह गेली दृढ होळीमती, संचरी श्रीपती अंतर्बाय. देव संचरला दुजेपणा गेला, होऊन ठेला एक रूप. देव संचरला दुजेपणा गेला. एकाचा लाड, श्रीमंत आहे म्हणून त्याची मोठेपणा, गरीब आहे म्हणून त्याचा तिस्कारा नाही. देव संचरला दुजेपणा गेला. तुम्ही सारे एक आहे. ज्याच्या हृदयात देव संचरते त्याला सर्व जग सारखं दिसते बाबा, लक्षात ठेवा. म्हणून देव संचरला दुजेपणा गेला, होऊन ठेला एक रूप. तुकड्या दास म्हणे आवडी घे म्हणे, भजनी कीर्तनी सत्संगी. सत्संग आहे, पण सत्संगाचा आम्हाला कंटाळा येऊन राहिला. सत्संगाचा कंटाळा येते. आणि अशा वेळी काय झालं, असं करत असताना सत्संग कशासाठी, तुमची आमच्या जीवनाची अधोगती होऊन राहिली, त्याला सद्गती प्राप्त व्हावी, त्याच्यासाठी सत्संग. आसमनाची तो पुरविता, आसमनाची तो पुरविता. नवीन कोणी न सुबुद्धिदाता, नवीन कोणी न सुबुद्धिदाता.
भवसागरात आपली जीवनाची नौका आहे. ही तरुण नेण्यासाठी स्वामीची सेवा आहे, स्वामीची भक्ती आहे. लक्षात ठेवा, आपल्या जीवाची नौका जर तरुण न्यायची आहे तर कुठेतरी नम्र झालं पाहिजे. म्हणून जीवाला भाव प्राप्त करायला लागते, तेव्हा देव जवळ येते. प्राप्त झाला जया भाव. आवडीने गाशी आवड अशी देवा. आमच्या मनात जर आवड नसली तर देव दूर जाते. आवड ठेवा, नावड ठेवू नका, आवड ठेवा. आणि आवड अशी ठेवा, नाही तर काही काही अशी आवड ठेवते, अशी आवड ठेवते. एक म्हातारी होती, एक म्हातारी 110 किलो वजन झालं, उठतही नाही आणि बसतही नाही. हा, म्हणून कोणतरी सल्ला दिला, म्हणे जवळ डॉक्टर आहे त्याच्या इकडे जा. म्हातारी गेली, म्हणे आजी तुमचं वजन 110 किलो आहे. म्हणे हो. तुमचा जेवणाचा आहार किती आहे? तर म्हणे 20 चपात्या एकदा खाते. 20 चपात्या? हो म्हणे 20 चपात्या. भाजी? म्हणे 10 प्लेट. भात 5 प्लेट. तर म्हणे मी चिठ्ठीवर लिहून देतो, आता उद्यापासून तुम्ही असं करा, 10 चपात्या खा. चिठ्ठीवर लिहून राहिला डॉक्टर. 5च प्लेट भाजी खा आणि 2.5 प्लेट भात खा. हे चिठ्ठी घ्या आणि असं खाणं सुरू करा. म्हातारीनं चिठ्ठी घेतली, डॉक्टर जोड गेली. हे औषध म्हणे जेवल्यावर घेऊ का जेवण झाल्यावर घेऊ? कशी लोक आहेत, समजायलाच नाही. पण एक जीवाचं रान करते. अरे आई वडील पाहिले नाही, स्वामी सारखं जीवन झालं माझ्या वैरागी भावाचं. माय असते, दुधावरली साय असते, गोठ्यातली गाय असते. स्वामीनं जसं भडोक सोडलं आणि विदर्भाच्या रामटेकच्या यात्रेला निघाले, त्यावेळेस मालन देवीनं अंग धरणीशीन टाकलं. जिकडे तिकडे लोळून राहिली. माय काय असते, मायचं शांतवन केलं स्वामीनं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. मायेचा सागर जीवन आधार. मायेचा सागर जीवन आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. हो नावेचा सागर नावीची चंदनी तुका चंदराची चोर. नावीची चंदनी तुका चंदराची चोर. नावीची चंदनी तुका चंदराची चोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य गेलं. आई देवा पाशी मी ग बस तुला सगळं मागेल. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. कितनी भोली है, प्यारी प्यारी है. आई किती भोडी आहे, प्यारी प्यारी आहे. तुका म्हणे होई बापा तो नाही सांभाळीन, माय बापा नंदू नागपुरे नाही म्हणत. स्वामीला भडक सोडताना विशाल देवाच्या पाया लागले, आई मालनीसाच्या पाया लागले. आम्ही स्वामीचे भक्त. तुम्ही ना बाय खरंच गाव गाली घालले, आम्ही जातो नवरा बायको, तुमचं काम नाही. रोखण्यावानाच्या त्यानं लहानपणापासून तुला फिरवलं, त्याचं काम नाही. आई वडिलाला देव माना, लक्षात ठेवा. स्वामीले तर देव मानास, पण आई वडिलाची सेवा सुद्धा स्वामीनं केली आहे.
कृष्णानं केली आहे. 11 वर्षानं बेणी विसरून नेली देवका मातेची. 11 वर्षानं कंसाले मारल्यावर वडिलाची दाढी बलरामानं 11 वर्षानं विसरून दिली. हातातही बेड्या आहे, पायातही बेड्या आहे. 11 वर्ष पाणी नाही पेले. वसुदेव देवकीला पाहिजे, देवकी वसुदेवाले पाहिजे. एवढं दुःख आहे का आपल्या जीवनात? दुःख व जागता. चिंता नका करू, चिंतन करा त्या परमेश्वराचं, त्या स्वामीचं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. कैसे जात कर्म कैसे फळ देतो ईश्वर. कैसे जात कर्म कैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. कैसे जात कर्म कैसे फळ देतो ईश्वर. कैसे जात कर्म कैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या, क्षणिक सुखासाठी आपुल्या. कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी होतो नीती भ्रष्ट. क्षणिक सुखासाठी आपुल्या भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले सुख जगी करण्यानष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यानष्ट. देह करी देणे काही, ओ देह करी देणे काही, दुःख भोगतो. कैसे जात कर्म कैसे फळ देतो ईश्वर. कैसे जात कर्म कैसे फळ देतो ईश्वर. ऐक त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नसतं. काय चुकीचं लिहिलं कवीला? काय चुकीचं लिहिलं? कोणी त्यागी जीवन. उदाहरण तुमच्या समोर आहे. घर नाही पाहिलं, आई नाही पाहिली, बाप नाही पाहिली. स्वामीला म्हणत सोडलं तेव्हापासून आपल्या घरी गेले नाही. तसे आमचे बाबा वयाच्या 12 वर्षापासून घरी गेले नाही. वयाच्या 12 वर्षापासून. क्षणाचं दुःख त्याला विचारा. ज्याचा इंटरव्ह्यू होता होता गाडी चुकली, एका क्षणाचं दुःख. एका तासाचं दुःख त्याला विचारा. नोकरी लागता लागता 1 तास लेट पोहोचला, एका दिवसाचं दुःख त्याला विचारा. ज्याचा 6 दिवस काम करून 5 दिवसाचे पैसे भेटले, त्याला एका दिवसाची किंमत विचारा. एका महिन्याची किंमत तिला विचारा. जिच्या गर्भात 9 महिने 9 दिवस लेकरू असते, तिला विचारा एका महिन्याची किंमत. त्या तिला विचारा माझ्या भगिनीला एका वर्षाची किंमत. जिचा कारगिल युद्धात पती वारते, त्याला विचारा किंमत. ज्याची माय लहानपणी मरते, ज्याची आई लहानपणी गतपणान होते, त्याला विचारा आईची किंमत. माय माय असते, दुधावरली साय असते, गोठ्यातली गाय असते. एक माय होती. मायची गोष्ट सांगतो. एक माय होती. बाप सुखाचा डोंगर असते, आई सुखाचा सागर असते. तुकड्या दास म्हणे माता पिता सांभाळावे, गुरुनी करावे भक्तिभाव. माय बापाले लाताडत आणि दुसऱ्या दिवशी ज्ञान बहादुरा भोगण्यावालाच्या कोण सांगितलं? कोण सांगितलं? माय बापाची सेवा करा. लक्षात ठेवा. गोपाल कृष्णाला केली, साईं प्रभूनं केली. आईवर संकट आलं, गाळगोट्या घेऊन ब्रह्मा विष्णू महेश आले. दृष्टी दाखवून रूप दिले बालकाचे. सकाळीच्या पारी घ्यावे नाम दत्त गुरुचे. लक्षात ठेवा. दृष्टी टाकली आणि लहान बाळ केले, तेव्हा नग्न भोजन दिलं. नग्न केले, नग्न झाली अनुसया माता आणि स्तनातलं दूध पाजलं. लक्षात ठेवा. देवानं सुद्धा आईची सेवा केली. तुम्ही आणि कोण आहे? देवाची सेवा करणारे. आणि अशा वेळी माय माय असते. 5 वर्षाचं लेकरू होतं,
मायनं गोंधारलं, लायण्याचं मोठं केलं, पोरग 5वीत गेलं. ऐका आईनं गोंधारलं, लायण्याचं मोठं केलं. आणि अशा वेळी काय झालं, पोरग शाळेत जायला लागलं. 5 वर्षाचं झालं, 10 वर्षाचं झालं, 5वीत गेलं. आणि 5वीत गेल्यावर शनिवार दिवस आला, घड्याळात 9 वाजले. रोज आई आंघोळ घालून येणारी, रोज आई त्याला बोलणारी, रोज आई त्याला शाळेत नेणारी. आज आई आली नाही, कारण मधात म्हातारीला, त्या आईला कॅन्सर झाला, कर्करोग झाला. डॉक्टरनं सांगितलं, आई तुमची तब्येत बरोबर नाही. शनिवार दिवशी का प्राण झाली. पोराला जागाला, घड्याळात पाहिलं 9 वाजते, माझी आई दिसत नाही. माझ घरात गेला, स्वयंपाक घरात गेला, आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई नाही. आईनं आंघोळ घालून गेली नाही, ओळखून घेतलं नाही. आई कुठे गेली, आई कुठे गेली, इकडे तिकडे पाहिलं, दरवाजाचं दार उघडलं. आई तिरडीवर झोपली होती. आई जो धावत गेला, आई तू मला उठवलं नाहीस, तू माझा ओळखून घेतलं नाहीस. एका म्हातारीनं जवळ घेतलं, बाळा ती स्वर्गवासी झाली, आता येणार नाही. 11 मास झालं, दुसरी आई घरी आली. माय असते, दुधावरली साय असते. दुसरी आई घरी आली, नको नको ते काम सांगितलं. 6 दिवस पोरग उपाशी ठेवलं. पोरानं मुकाट्यानं काम केलं, पोरानं मुकाट्यानं काम केलं. पोराईचे भांडे धुणाय, पोराईचे कपडे धुणाय, सावत्र भावायचे, सर्व पोरानं केलं. एक दिवस सावत्र आईनं सांगितलं, ए मेल्या, माझ्या 1000 रुपयाच्या साडीवर इस्त्री कर, मला महिला बँकेच्या मीटिंगला जायचं. आई मला सारस माझ्या आईनं शिकवलं आई, पण इस्त्री करणं नाही शिकवलं आहे. मेल्या, तिच्या बरोबर मेला असता बरं झालं असतं. आई माझ्या स्वर्गवासी झालेल्या आईला अशी बोलू नको आई, मी तुझ्या साडीवर इस्त्री करतो. 8 दिवसाचं पोरग उपाशी होतं. इस्त्री पेटवली, इस्त्री करायला बसलं, तेवढ्यात वर्ग मित्र आला. बंड्या तुझी गणिताची वही दे. बंड्या वही आणायला गेला, साडीनं पेट घेतला, इस्त्रीनं पेट घेतला. किरपान वाज गेला, नागिन पण त्याशी आली. मेल्या, माझी 1500 रुपयाची साडी जायलीस, माझी 1500 रुपयाची साडी जायली. वाक मेल्या. पोरग वाकलं, आईला नमस्कार करायला गेलं. आणि आईला नमस्कार करायला गेल्याबरोबर आईनं कसलाही विचार केला नाही. पोरग 6 दिवसाचं उपाशी आई आईनं कसलाही विचार केला नाही. तप्त असणारी स्त्री पोराच्या पाठीवर ठेवली. आई मेलो काय, आई मला मारू नको आई माझ्या पोटात अन्न नाही. आई मला मारू नको आई मला मारू नको. पडता मेंदूची नस लागली. देवघरात पाहिलं, गोपाल कृष्णाचा फोटो दिसला, चक्रधर स्वामीचा फोटो दिसला. पोरग गेलं. एक हात स्वामीच्या फोटोवर ठेवला, गोपाल कृष्णाच्या फोटोवर ठेवला. एक हात मेलेल्या आईच्या फोटोवर ठेवला. देवा कृष्णा, तू अर्जुनाचा सारथी झाला. देवा भक्त प्रल्हादासाठी धावत आले. ध्रुवाले अटडपद दिलं. देवा मला अटडपद नको पाहिजे. देवा माझे सारथी होऊ नका. देवा मला माझी आई सख्खी परत द्या. देवा सख्खी आई परत द्या. देवा आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. जगिया
असते बाबा. आई कशी असते, एक दृश्य पाहिलं मी. आई बाबा एक दृश्य पाहिलं मी. बाजरी बसलेले कीर्तनाने चाललो होतो. आई बाबा काल्याचं कीर्तन होत. एक पोरक युनिफॉर्म घालून आलं. शाळेत जायचं होतं त्याला. मी मोर्शीला बाथरूमला गेलो. त्या बाथरूमच्या माग देशी दारूच्या पावट्या इथून राहिलं होतं. 2 पावट्या हाती होत्या आई. आणि 2 पावट्या हाती असल्यामुळं मला त्याला बोलावसं वाटलं. मी बोललो, म्हटलं बाळा घड्याळामध्ये 9:30 वाजते रे. युनिफॉर्म घालून आहे, तुला शाळेत जायचं आहे. मला धोतर वगैरे सर्वच होतं, बॅग होती. म्हणे महाराज मी शाळेत जातो, पण काल मी 10 रुपयाच्या 10 देशीच्या पावट्या इकल्या. देशीच्या पावट्या 10 रुपयाच्या इकल्या. आज मला अजून 3 पावट्या पाहायच्या आहे. 15 रुपये माझ्याजवळ झाले. म्हणजे मी अलंकार चित्रकलेची वही घेईन. 5वीत मला मॅडमनं वही सांगितली आहे. माझ्याजवळ वहीले पैसे नाही. माझा वडील दारू नगत प्राप्त झाला. माझी आई अर्धांग वायू आहे. 2-4 घरी भाकरी पोळ्या टाकायला जाते, त्याच्यावर आमचं कुटुंब चालते. आई मला कतर आली. मी त्याला जवळचे 50 रुपये आणि ग्राम गीता दिली. त्या पोरानं 15 रुपये चिल्लर घेतले, 35 रुपये दिले. अरे देवानं तुम्हाला भरभरून दिलं. काहीतरी गरीब आले द्या बाबा. ज्याच्यावर उपकार आहे त्याच्यावर उपकार करा. स्वामीनं हेच सांगितलं आम्हाला. कृष्णानं हेच सांगितलं. दत्तप्रभूने हेच सांगितलं आई. आणि म्हणून प्राप्त झाला तया भाव तया सापडला देव. आवडीने गाशी आवड अशी देवा विसरची बाबा सध्याच्या. सध्या आपल्याला थोडं आहे म्हणून जगाले काहीतरी द्या. थोडं जगाले द्या. दिवानी या जगात मूर्ती नाही. हाय तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. हाय तुझ्या मूर्ती वाणी जन्मदात्या आईची वडिलाची सेवा करा बाबा. आई वडील संस्कार देतात आणि आई वडील गेल्यानंतर अशी संत मंडळी संस्कार देते, महंत मंडळी संस्कार देते. आणि या संस्कार देणाऱ्या आई वडील गेल्यानंतर हे आपले आई वडीलच असतात. आणि म्हणून यांच्या सेवेसाठी नव्हे देवाच्या सेवेसाठी यांच्या पायाशी सदैव पानपट्टीवर जाते. 5-2 रुपयाचं पान खाते, चाराने भिकाऱ्याला टाकते, चाराने भिकाऱ्याला टाकते. असं करता करता 30 वर्ष लोटून जाते. देव कसा देते पहा. आणि 30 वर्ष लोटून जाते. पत्नीला कॅन्सर होते, डॉक्टरकडे नेते. डॉक्टर म्हणते उद्याच्या उद्या 1 लाख रुपये भरा. तो बहिणीच्या इथे जाते. बहीण म्हणते बाबू पैसे नाही. नातलग म्हणते पैसे नाही.
त्याला वाटते काय करावं, जिनं माझ्या सगळं रुखजोग संसार केला ती आता मला सोडून जाते, दवाखान्यात वेदनेनं गुंग, काय करावं, कसं करावं. आता मी यमुनेच्या तटावर जातो आणि आत्महत्या करतो. यमुनेच्या तटावर जाते, आत्महत्या करायला जाव, तेवढ्यात त्याला चेतना येते. ज्या पत्नीनं रुखी सुखीत दिवाळीला भाकरी खाल्ल्या त्या पत्नीचं दर्शन मी घेतलं पाहिजे. काय करावं, कसं करावं, आणि म्हणून दवाखान्यात येते. दवाखान्यात येते, पाय धरते पत्नीचे, बोल तू देवाजवळ काय मागितलं, तुझी गाठ माझ्या, तुझ्या पदराने माझी गाठ का बांधली, देवा एवढ्या गरीबाला हिच्या सगळं कास लग्न करून दिलं, तुझ्याजवळ काहीच लिहायला नव्हतं काय, अरे मी कसा तिचा मालक आहे, वाचू शकत नाही, आणि भडभड भडभड रडत खाली पडते. तेवढ्यात नळ धावत येते, ए दादा थांबा, या परत्यावर सही करा, तुमचा 1,00,000 रुपये त्या दादानी भरला, त्या काकानी भरला, ते काळी टोपीवाले चालले. तो धावत जाते, त्यांचे पाय धरते. माझ्या बहिणीच्या इथे गेलो, तिथून वापस आलो, नातलगाच्या इथे गेलो, गंगतोरच्या इथे गेलो, सारेने दार बंद केले, तुमची माझी ओळख नाही, तुम्ही काय 1,00,000 रुपये भरला, कोण आहेस तुम्ही, कोण आहेस तुम्ही, कोण चक्रधर आहे, कोण कृष्ण आहे. त्याची आणि त्या भिकाऱ्याची नजर होते. तो दुसरा तिसरा कोणी नसते, पानपट्टीवर चाराने हा ज्या भिकाऱ्याच्या पारड्यात टाकते तो भिकारी असते. तो भिकारी म्हणते, 8 दिवस तुम्ही पानपट्टीवर आले नाही. मी पानठेलेवाल्याला विचारलं, त्यानं सांगितलं तुमच्या पत्नीला कॅन्सर झाला, तुमच्याजवळ 1,00,000 रुपये नाही, आणि म्हणून मी म्हटलं 30 वर्ष तुम्ही मला दान दिलं, मी एकदा तुम्हाला दान दिलं म्हणून काय झालं, म्हणून मी तुमचा 1,00,000 रुपये भरला. असा माझा देव आहे. कोणाच्या रूपात देवी सांगता येत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्याला या सेवा करण्यासाठी या अमरावती जिल्ह्यातच नाही, पूर्ण विदर्भात नव्हे महाराष्ट्रात ही विभूती देवासारखी पाठवली आहे. आणि म्हणून अशा कार्यक्रमात सदैव आपण येत राहावं, आणि सहकार्य आपल्या परीने होत असत ते सहकार्य देत राहावं. आणि अशा वेळी सज्जनो आपल्या सेवेसाठी जो राष्ट्रसंताचा अभंग घेतला, आवडीने गाशी आवडशी देवा, विसरशी भावा संदेहाच्या, संदेह गेली या दृढ होईमती. कारण तुम्हाला कीर्तन आवडलं म्हणून उठत नाही असं नाही, बाबाच्या धाकानं तुम्ही उठून नाही राहिला, नाही तर कीर्तन आपण यायले मात्र टोपी दत्ताची घातली आहे का ते मंडळाची, हे म्हणून राहिले अशा खुणा चालू आहे. आता मुले काढा लागते इथं रात्र, एकांतात खोलीत झोपा लागते, ते आहे जास्त मी आहे एकटा, मग त्याच्या मतानं नाही ऐका लागू का. आणि म्हणून आवडीने गाशी आवडशी देवा, विसरशी भावा संदेहाच्या, मनात संदेह नको. आवडती देवा, आवडसी भावा, आवडीने गाशी आवडशी देवा, विसरशी भावा संदेहाच्या, संदेह गेलिया दृढ होई भक्ती, संदेह विवाहा दृढ होई वाची, रे श्रीपती अंतरवाय, संजय अंतरवाय.
संदेह विसराचा फुकड्या दास म्हणे आवडी घे म्हणे आवडी आपण घेतली आहे बाबा दिसले म्हणजे हजारो तुम्ही आम्ही येऊन पडतो अशीच आवडी चक्रधर स्वामी अशीच आवडी गोपाल कृष्ण गोविंद प्रभू दत्त प्रभू चक्रपाणी प्रभू देव आणि आपल्याला आपलं जीवन या मोक्ष मार्गाला लागो एवढी या पंचकृष्ण व्याख्यानमाला या कार्यक्रमात मी देवाला विनंती करतो आणि इथंच कीर्तनाला पूर्ण विराम देतो दंडवत 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 भव सागर की अंधी है दुनिया अंधेपन में जग है भाया सोच रे इंसान नश्वर तेरी दुनिया जग है भाया समझन पाया आया बुढ़ापा समझन पाया सोच रे इंसान नश्वर तेरी माया नश्वर तेरी माया अवसागर की अंधी है दुनिया अंधेपन में जग है भाया सोच रे इंसान नश्वर
नशवर तेरी माया हो, नशवर तेरी माया हो, नशवर तेरी अंधी है दुनिया अंधे पन में जड़ है माया सोते सोते नशवर तेरी माया हो, नशवर तेरी माया नशवर तेरी माया ओ चक्रधर प्रभु की है फुलवारी शांति है लीला ओ चक्रधर प्रभु की दुख शांति की है नारी चक्रधर प्रभु की तो इसे रोग समाया दास ने तो इसे रोग नश्वर तेरी माया नश्वर तेरी माया सुंदर असे वाजवणारे पोरं होते याच गावचे आमचे हा गुरुदास माझ्या कीर्तनाले असते 10-12 कीर्तन गुरुदासने वाजवले बाकीचे मुलं गुरुदेव शिवा मंडळाचे चांगलं गुरुदेव शिवा मंडळ आमच्या बाबांना 4 दिवसापासून साथ देऊन राहिलं गोड असं वातावरण गावात आहे मगाशी एवढं मोठं सुशोभित गाव प्रत्येकाच्या घरी दिवे म्हणजे जया गावी वसे संत रामगीता म्हणते तिथं पुण्य करी पापाचा अंत उद्धरुणी जाय प्रांताची प्रांत तेथे गावाची काय कथा ज्या गावात संत येते तिथं दिवे लागते लक्षात ठेवा मी नाही म्हणून राहिलो रामगीता म्हणते जया गावी वसे संत तिथं पुण्य करी पापाचा अंत पाप नाही राहत पुण्य होते उद्धरुणी जाय प्रांताची प्रांत तेथे गावाची काय कथा म्हणून एक गोडगाव करजगाव गांधीघर असं नाव कोण गांधीजीच्या नावावर कोणतंच गाव नाही हेच गाव आहे एकटं म्हणून गांधीघर आणि या गांधीघर मध्ये बरेचदा मी प्रयत्न केला दूधवाले आमचे निकम दादा एखाद्या मला नाव कीर्तन आलंय ही नाव कीर्तन आलंय पण माझ्या बाबानं 19 तारखेलाच फोन केला गावातलं काल्याचं कीर्तन 3 वाजता आटपलं आणि इकडे आलो 29 तारखेपासून कार्यक्रम गडचिरोलीले 6 लागोपाठ कार्यक्रम झाले राष्ट्रसंताची पुण्यतिथी तिथून निघालो अचलपूर तालुका तिथून निघालो मूर्तिजापूर सर्व आणि 19 तारीख ही शेवटली तारीख आणि अशा वेळी नेमकं उद्याच कार्यक्रम तयार शेवटली म्हणजे शेवटलंच काम आहे बाबाही शेवटच सांगतात कसं सांगते शेवट काय म्हणते मग मी एक दिवस विचारलं गाव म्हटलं बाबा माझ्या मनात कोण नाही कीर्तन म्हणे शेवट म्हणे असा गोड असते म्हणे मग उदाहरण दिलं म्हणे रुक्मिणी गेली म्हणे देवाजवळ मी म्हटलं मग कृष्णाजवळ गेली म्हणे कृष्णाला म्हणे मी कशी दिसतो तर कृष्ण म्हणे मिठासारखी दिसते मीठ म्हणजे शेवटला गोड शेवट जोड असते थोडंसं असते पण थोडंसं काही आपल्याला चालत नाही तेवढंही आपण टाकून देतो असं मीठ आणि मीठ म्हटल्यावर सर्व 7ही राण्या हसल्या मित्रविंदा भद्रा सुमित्रा सर्व हसल्या खरं वाटलं तिला रुक्मिणीले म्हणे एवढी आपण याची सेवा करतो हे आपल्याला मीठ म्हणते तर म्हणे आता थांबा म्हणे बोलेच नाही कृष्ण गेला गावशी तोंड करून दे हा बोलेच नाही मग एक दिवस कृष्णानं गाभाऱ्यात गेले स्वयंपाक घरात गेले आणि सांगितलं मीठ नका टाकू म्हणे साऱ्यांना साऱ्या भाज्या मीठ नको टाकू म्हणे तसंच ठेवा म्हणे बिना मिठाचं आणि बसले जेवाले रुक्मिणी बसली कोण गेली म्हणे भाजी म्हणे मित्रविंदा म्हणे म्या केली म्हणे मीठ नाही टाकलं म्हणे तू मिठाशिवाय चव येते काय म्हणे कृष्ण म्हणे का हो चवीची आहे का नाही तू हा आली का नाही चव म्हणे कृष्णा चुकली रे म्हणे मी शेवट असतो पण मला प्रायचित्त घडते दुसऱ्या दिवस हे महत्वाचं आहे माझ्या जीवनात माझे बाबा लढते माझेही डोळ्यातून रडते
कारण मी आई पाहिली नाही, बहीण पाहिली नाही. आणि माझ्या बाबांना एवढं प्रायचित्त दाखवलं. स्वतः ते समाजासमोर चक्रधर स्वामी उभं करते. आपण स्वामीला बघितलं नाही, स्वामीचे नुसतं पुस्तक ऐकून राहिलो, परंतु स्वतः स्वामी उद्या कसे करतात, स्वामी आपल्या समोर कसा उभा राहते एवढं बोलतो. जास्त लांबलेल्या शब्दाला इथं करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा देव गोड कृष्ण भगवान की जय. आज शेवटचा दिवस जरी असला तरी हा दिवस आमच्या हरिभक्त पारायण नागपुरे बाबा यांच्या नावे लागलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आपल्या गाथेमध्ये की येथे पाहिजे जातीचे येरा गाभाळ्याचे काय काम, येथे पाहिजे जातीचे येरा गाभाळ्याचे काय काम, अनुभव व्हावा इथे शिष्टाचार, ओरडते मानी ओरडते बोल मानी कोण. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात लिहिलंय की अनुभवाचे बोल पाहिजे. 16 तारखेपासून आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. हा साक्षात्कार आहे. महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये आपल्याला वेळोवेळी सांगितलं की चिंतन करा, आपणही चिंतन करा. 4 दिवसापासून इथे बसले आणि तुकाराम महाराज म्हणतात ते कोरडे बोल आम्ही ऐकायला तयार नाही, आम्ही अनुभव पाहिजे. आणि तो अनुभव आपला त्या ठिकाणी मिळाला. आपल्या छातीवर हात ठेवा आणि विचारा, चिंतन करा. 4 दिवसापासून माझ्या मते तरी वैयक्तिकरित्या 50% तरी तुमचं चिंतन किंवा तुमची चिंता दूर झाली. ही चिंता कशी दूर झाली? आम्ही सर्व्हिसवाले माणसं दिवसभर तिथे जातो आणि संध्याकाळी इथे येतो. नाही आलो तर बाबाची घंटी वाजते, आले नाही काय, आले नाही का, आले नाही काय. आम्ही दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी आम्हाला चिंता राहते 4 दिवसापासून की उद्याचं नियोजन काय आहे, उद्या काय करायचं आहे, उद्या कसं करायचं आहे, कोणाला पाहायचं, कसं करायचं, काय करायचं. पण हे विसरलो आम्ही 4 दिवसापासून. शाळा सुटली 5 वाजले का आम्ही सर्व गाडी घेऊन इथे येतो. 12 वाजेपर्यंत इथे राहतो. 12 वाजता इथं जेवलो, घरी गेलो का झोपलो. चिंताच दूर झाली. हा साक्षात्कार आहे. आणि म्हणून आमच्या नागपुरे बाबांनी सांगितलं की चिंतन करा. हा अनुभव आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये म्हटलं की येथे पाहिजे जातीचे रागाबळाचे काय काम, अनुभव व्हावा इथं शिष्टाचार, ओरडते मानी बोल, ओरडते बोल मानी कोण. आणि म्हणून याच्यासाठी हा मेळावा 5 मिनिटं तुमचे घेतोय. हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. ही सेवा करसगाव गांधीवासियांच्या नेतृत्वामध्ये पार पडली. आमचे शेळके गुरुजी हितांनी आम्ही होतो. ज्यावेळेस ही सगळी मंडळी, गावकरी मंडळी हातोरण्याला आली, कसं होईल, कारण साधी गोष्ट नाही. परंतु आजूबाजूच्या सगळ्यांनी मंडळी बाबांनी सांगितलं हो म्हणा, पूर्ण करून टाकलं. मानवा पंथामध्ये पूजेला महत्व. वैरागी बाबा आज संघटन भरपूर केलंय. आज इथं खुर्ची टाकली आणि तुम्ही सगळे जेवढे काही लोक आहेत त्यांना जर म्हटलं की बाबाची पूजा करा, अंदाजे किती रुपये जमा होऊ शकते? 1000, 2000, 3000 महागाई काय सहज होते. पूजा आहे. आणि अशी जर पूजा जमा केली तर आठवा तो महानुभाव पंत 50 वर्षाच्या अगोदरचा निश्चितच तुम्हाला ते दिसेल
की अशी जमा केल्यानं कसं दिसते, पण ते करत नाही. आणि म्हणून आमच्यासारखे आमचे विस्तार अधिकारी सर इथं 4 दिवसापासून मी सतत पाहून राहिलेलो आहे. मी तर माझ्या शाळेचा विचार करतो, त्यांच्या मागे तालुक्याचा विचार आहे, पण तेही भारावले आणि इथं हजर राहिले. आम्ही हे सगळे म्हणजे व्यावसायिक आहे. दिवसभर काम करतो, संध्याकाळी येतो, नियोजन करतो, कोणाला माहित नाही उद्या कोण जाईल. देशमुख सर तुम्ही राहण काय, ते म्हणते उद्याच्या दिवस रंजन मी नाही राहणार. मग ठीक आहे, उद्याचा दिवस भागला, पहिलं सत्र तर भागलं. दुसऱ्या सत्राला जमणार नाही, कारण मला 2 वाजता जास लागते. मग आम्ही एखाद्या आमच्यापैकी सांगतो तुम्ही यान काय, तर म्हणते ठीक आहे, दुसरं मी पाहून घे. असं करून हे दिवस आपण काढतोय. आणि हे काढत असताना आमचे वैरागी बाबा याचं नेतृत्व करते. तुम्ही आम्ही जे जोडलोय ते वैरागी बाबाच्या विचारामुळे. आजचा जमाना एवढा काही साधा नाही, विज्ञान युगामध्ये राहतोय आपण. बाबाने आपल्या कीर्तनात सांगितलं पोटस्थ बाबाचं ऐकत नाही. तर तुम्ही आम्ही कोण, तुम्हा आम्हाला कामं आहे. आपणही पांढऱ्या तांदूळातली पांढरी गारगुटी काढणारे माणसं आहे. दाताला लागली नाही एवढे निरक्षून पाहणारे माणसं आहे. साधू कसा ओळखावं हे आपल्याला माहित आहे. तुम्ही आम्ही सहजगत्या नागपुरे महाराजचं कीर्तन होतं म्हणून आलो का इथं. कीर्तन तर 4 दिवसापासून पाहून आलो, वेगवेगळे पाहून आलेलो आहे. जमाना बदललाय, प्रसिद्धीचं माध्यम आहे. जोपर्यंत प्रसिद्धी होणार नाही तोपर्यंत हा विचार या कोणावरून त्या कोणावर जाणार नाही. आणि म्हणून ही प्रसिद्धीचं हे सगळे लोक जमा करून आपले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम बाबा अहोरात्र करते. त्यांना माझा तुमच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या वतीनं दंडवत प्रणाम. परंतु हे सगळं करत असताना रामालाही रामायणामध्ये टीका करायला, त्याच्यावर लाच्छन्न लावायला त्यावेळेचा समाज विसरला नाही. कारण राम त्यावेळेस देव नव्हता, आज आहे. राम त्यावेळेस रामायणामधला माणूस होता. द्वापार युगातला कृष्ण हा माणूस होता. आणि म्हणूनही त्याला लांछन लावलेला त्यावेळेचा समाज घाबरला नाही. तर मग आज तर कलियुग आहे. तुम्ही आम्ही काय, परंतु हा महानुभाव पंथ अहिंसेचं प्रतीक आहे. हिंसा 2 प्रकारे सांगितलेली आहे, काय शारीरिक आणि दुसरी आहे मानसिक. आणि म्हणून या दोन्ही प्रकारच्या हिंसेपासून माणसानं मुक्त राहिलं पाहिजे. हा मानुभाव पंथ सांगतोय, अहिंसेचं प्रतीक आहे. योगायोगान बाबा अजून 2 मिनिटं घेऊन घेतो. मी फिरता शिंदखेड राजाला गेलो होतो आता जिजाऊ जयंतीला. आणि म्हणून मी तिथून लोणार जवळ आहे म्हटलं चला जागतिक कीर्तीचं स्थळ आहे म्हणून तिथं गेलो. कोणीतरी सांगितलं की इथे चक्रधर स्वामी आले होते. आणि म्हणून मग फिरता मंदिर आहे म्हणे स्वामीचं, त्याला तिथे स्वामी म्हणतात. मग आम्ही त्या मंदिरात गेलो. 12व्या शतकातलं रामदेवरायाच्या काळातलं ते अति प्राचीन मंदिर आहे. ते आता सध्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. आम्ही सगळं फिरलो, पण हे पंथाचं काहीच तिथं दिसत नव्हतं तांडवकर. मग आम्ही विचारलं की हा स्वामी इथे आले स्थान किती आहे, तर म्हणजे इथे 8 आहे. ह्या मंदिरात 3 आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात 1 आहे, मंदिराच्या डाव्या साईडला 1 आहे, आणि मंदिराला लागून जो मठ आहे तिथेही 1 आहे. आणि म्हणे त्या सरोवरात 3 आहे, 6 आणि बाजूला 2 आहे, 8 स्थानं सांगितली. तर म्हटलं 8ही स्थानावर काही दिसत नाही. तिथे मुंबईच्या 2 PhD करणाऱ्या मुली त्याचे फोटो काढून आले होते त्या मंदिराचे, जे कोरीव कामाचे. म्हणून आम्ही त्यांच्याजवळ गेलो. म्हटलं हे पूर्ण सर होते माझ्यासोबत. म्हटलं इथे स्वामी करते, तर म्हटलं इथं तर काही दिसत नाही मानभाव पंथाचं. तर म्हणजे आम्हाला माहित नाही, आम्ही हे लोणार आमचा विषय आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे. पण लीळा चरित्रात अशी नोंद आहे की स्वामी लोणारला आले. मग म्हटलं इथे काहीच दिसत नाही. आणि म्हणून एक तिथले प्राध्यापक मुख्याध्यापक रिटायर आहे, पण त्यांना त्या लोणारचा विषय होता. आणि म्हणून ते आम्ही फिरता त्यांनी आवाज दिला, ओ भाऊ या 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 या. त्यांच्या छोटी छोटी पुस्तकं होते, आम्ही ते पुस्तकही घेतले. आणि मग त्यांना विचारलं का हो, तर म्हणजे आम्ही मानभाव पंथात खूप फिरलो. लोणारकर बाबा जवळ गेलो. त्यांना म्हटलं म्हणे गादी भेटली की मग सगळं बिघडून जाते. तुम्ही ज्या नावानं राहता तिथे 7 ते 8 स्थान आहे, आणि म्हणून तुम्ही कमसे कम या. तर म्हणजे त्याच्यानंतर आले तिथे. मग म्हटलं इथे हा सगळा विषय का नाही आहे. आणि म्हणून तिथे असं सांगण्यात आलं आम्हाला, सरावामध्ये त्या सरोवरामध्ये एक देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरात त्या ठिकाणी स्वामी बसलेले. स्वामी तिथून निघून गेले आणि मग तिथे पंथी लोक पूजा अर्चा करू लागले. तिथे हिंसा घडली.
बकरा कापला आणि मग पंथीय आणि कापणारे यांच्यामध्ये वाद झाला. एवढा वाद झाला ही चर्चा स्वामीच्या कानावर गेली. स्वामी आले आणि स्वामींनी सांगितलं की बाबा रे, आपल्याला हिंसा नको. आपल्याला काय नको? हिंसा इथे नको आहे. आपल्याला वाद नाही, त्यांनी केलं करू द्या. पण बाबा काहीच नाही. हे जे स्थान आहे हे वंचित स्थान म्हणून सोडून द्या. बरोबर आहे. आणि म्हणून इथे वंचित स्थान हे स्वामीने सांगितलं म्हणून इथे मानभावपंथीय पूजा अर्चा वगैरे काही दिसत. एवढं मोठं स्थान ज्याला मानभाव पंथाच्या कोणत्याच लीळेमध्ये किंवा कोणत्या व्याख्यान ऐकलं बाबांसोबत मी 12 वर्ष झाले जोडलेलो आहोत, तर कुठंच मी लोणार नाव किंवा लहानपणापासून मी सांगताना हे सांगू इच्छितो की मी मानभावपंथीय बिलकुलच नाही. मी मानभावपंथीय बिलकुलच नाही. मी वैष्णवपंथी माणूस आहे. परंतु विषय असा आहे की थोडासा हा मानभाव पंथाचा छंद आहे लहानपणापासून. त्याचं कारण आई माझी मानभावपंथी आहे आणि बापाची माही माझी मानभावपंथी आहे. आणि म्हणून थोडं थोडं याच्यातलं माहीत होतं. आणि बाबा ज्यावेळेस माझ्या गावाला मुदापूरला कार्यक्रमाला आले त्यावेळेस मी काय केलं होतं माहीत आहे काय? माझं चिंतन सर कसं होतं की हे सगळे पंथीय लोक म्हातारे कुतारे राहील, मैदानात मोठं जात, आणि म्हणून म्हटलं हे सगळं खराब करेल. आणि म्हणून मी 4 दिवस तर कमसे कम 3 दिवस तर मी माईक घेऊ ओरडत होतो की शाळेच्या बाहेर जा, शाळेच्या बाहेर जा, शाळेच्या बाहेर जा. पण बाबांनी त्या गावाला माहित होतं की हे सर थोडेसे बोलते, म्हणून बाबांनी मला थोडंसं सूत्रसंचालनाचं काम दिलं आणि तिथून बाबांनी मला जवळ घेतलं. आणि म्हणून कुठं कुठं असते दूर दूर नेलं बाबांनी. असं दूर तिकडे परतवाडा, त्याच्याही समोर दर्यापूर, यवतमाळपर्यंत शक्य झालं नाही, पण तरी शेवट दिवस 1 दिवस का होईना पण आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून माझा विषय असा होता आजचा की अहिंसा हा विषय ती मानसिक असो की शारीरिक असो, जे अहिंसा करत असेल त्यांना ती करू द्या. कारण आपण तुम्ही आम्ही पाहिलं नाही, श्रीकृष्णाने एका उंगलीवर गोवर्धन उचलला होता म्हणते. आज नाही, आज स्वामी होणे नाहीये, आज गाडगे बाबा होणे नाहीये, आज तुकाराम महाराज होणे नाहीये, आज ते होऊन गेले. परंतु साधू ऐकायचं आहे आणि तिथे आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे. माझ्या वैयक्तिक माझं जरी मत आहे की वैरागी बाबा हे ते काम स्वामींचं प्रामाणिकपणे करते. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्यानं तिथे अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये. याचं कारण असं, पंथीय मी पहिले सांगितलं मी नाहीये, पण पंथी इथे सगळे अधिकारवाणीचे बाबा इथे आहे, नागपुरे महाराज आहे. आणि म्हणून जे सत्य असेल ते बोलायला काही नाही. आमचे पाहुणे दादा वगैरे इथे आहे, शेळके काकाजी, आणि म्हणून सत्य बोलणार. बाबा जर या पंचकृषीत आले नसते तर आमचे देव हे मंदिरातच राहिले असते, या खुल्या मैदानात नसते. याचा इतिहास आहे. पिढीजात तुम्ही पंथीय लोक आहात, तुमच्या अनेक पिढ्या यामध्ये गेल्या. जरा पाठीमागे जाऊन बघा, इतिहास बघा की या मानभाव पंथाचं खरी लीळा चक्रधरांची काय आहे. खरी लीळा चक्रधरांनी गोविंद प्रभूला गुरु मानलं. काय कारण होतं? मातंगाच्या विहिरीवर गेले, ते सेवा करण्याच्या दृष्टीनं चक्रधर स्वामी, मी आजच्या युगानुसार बोलतोय, चक्रधर स्वामीच्या काळानुसार गेले की आपल्याला ही विषमता नष्ट करायची आहे. ती गोविंद प्रभू मध्ये दिसली आणि म्हणून गोविंद प्रभूला त्यांनी गुरु मानलं. विषय असा आहे की एक वेळ देव डोक्यावर घेतला का तो देवऱ्यात. देव हा डोक्यावर घेण्यासाठी नाहीच आहे, देव हा डोक्यात घालण्यासाठी आहे. चक्रधराचे विचार डोक्यात घालण्यासाठी आहे. हे वैरागी बाबाची पुण्य आहे की मंदिरातले देव तुमच्या देवघरातले देव बाहेर आले. मी लहानसा होतो तो पाहत होतो, माझी आजी ही आमच्या घरी येत नव्हते म्हणतो, पण तो आजी बापाला एकटीच होती. म्हणून तिला असं वाटते की आपल्याला हे काम करावं लागते, म्हणून तिच्या भावाकडे साधू येत होते, महंत लोक येत होते. आणि म्हणून ही कोरडी भिक्षा नेऊन द्यायची, कारण ती मुली खात नव्हती. आणि मग कोरडी भिक्षा मी डोळ्यानं पाहिलंय की भिक्षा काही अशी कोरडी काही आपलं काही भिकाऱ्याला दिलेलं पीठ नव्हतं. जरी नसेल तरी ते कुठून तरी जमा करून चांगली भिक्षा देत होते.
मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, पोतेचे पोते मंदिरातून गेले, मंदिरात गेले. ठीक आहे, पापी पेटका सवाल आहे. अनेक लोक मठामध्ये पोसावं लागतात आणि त्यांच्यामुळे त्यांनाही आहे. बाबांनाही असं वाटते कधी कधी, मला तर आता मी राहतो तर मला वाटते, पण प्रपंच जरी त्यांना नसेल तर तुम्हा मला प्रपंच आहे आणि म्हणून हे सगळं करावं लागते. याकरता या पंथाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता खरा धर्म मानभाव कसा आहे हे सांगण्याचं काम बाबा करते. आणि ते करत असताना जर का मांजर आडवी जात असेल तर तिची दिशा बदलण्याचं काम आमचं आहे का नाही आहे? ते जर डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे जात असेल, अपशगुन घडते तर तिला दंडा मारून उजवीकडून डावी पलटवण्याचं काम आपण करू शकतो आणि ते होणार. आणि म्हणून अशी सेवा घडते. आणि तुम्हा आम्हाला कुठेतरी 10 मिनिटं का होईना, आपण 4 दिवसापासून इथं बसून राहिलेलो आहोत. अर्धा पाऊण तास, 1 तास, 4 तास आपण इथं बसलेलो आहोत. 4 तास तर तुमची चिंता दूर झाली ना? माझी झाली, तुमची झाली. आत्म्याला हात विचारा, आत्म्यावर हात ठेवा छातीवर आणि विचारा, नक्की तुम्हाला तुमचा आत्मा प्रतिसाद देते की बरोबर आहे. 4 दिवसापासून इथं बसल्यामुळे काय झालं की कालची चिंता दूर झाली. आणि हाच खरा साक्षात्कार आहे. माणसाला जिथे समाधान मिळते इथेच ईश्वर प्राप्ती आहे. आजच्या विज्ञान युगात अवतार वगैरे घेणे नाही आहे, हाच इथे साक्षात्कार आहे आणि तो बाबामुळे घडतोय. आणि म्हणून आपण तुम्ही आम्ही सगळे या सेवेला वाहून दिलं. मी वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीनं पुनच्च करजगाववासियांचं मी आभार मानतो. बाबांनी एक शब्द इथं उच्चारला, आमच्या नागपुरी बाबांनी, म्हणजे शेवटचाच दिवस देते. आम्ही कीर्तन आता सप्त्यातला शेवटचा दिवस पाहिलेला आहे आणि नागपुरी बाबांनी पाहिलेला आहे. 4-5 जण ती आपल्या शाला मेला घेऊन उन्हाळ्यात कार्यक्रम घेतला तर कूलरच्या पुढे झोपताना बाबांनीच पाहिले. म्हणे बाबा मला हा शेवटचा दिवसच का देता, 4 दिवसापासून थकलेले लोक राहते ना, सगळे राहते. पण आज मला तर चिंता होती, म्हटलं नागपुरी बाबा 12 वाजून काय काय चिन्ह, कारण की फुल मंडप भरला दिसला. आणि हे तुमची खरी मेहनत आहे. आणि म्हणून तुमच्या करजगाव वासियांचे आणि आमच्या शेळके परिवाराचे जे कोणी असेल त्यांचे मनपूर्वक आभार. याचा शेवट उद्या 4 वाजता होणार, प्रायचित्त. आणि म्हणून मलाही असं वाटलं होतं उदापूरला पहिल्याच वेळेस प्रायचित्त झालं तर मला थकावे माया सोबती अंदर चालणं, पण ते मोठ्या मोठ्यानं रडणं ते म्हटलं हे भयानक आहे, हे काही जमत नाही आपल्याला. म्हणून मी तर नाही गेलो. पहिल्या वर्षी नाही गेलो, दुसऱ्या वर्षी नाही गेलो, पण ते गेचुडी काही सोडत नाही. ते सोबती माझ्या मागे असे चिपकले होते त्या 3ऱ्या वर्षी मला थळी पोहणीला नेलं. पहिलं उदापूर, दुसरं राजुरा, 3ऱ्या वर्षी. आणि म्हणून मग मी भेद आपल्या लाईन मध्ये लागलो. मी विचार करू की ही रांग अशी फिरताना हे कसं होईल. पण निष्ठूर जरी असेल तरी डोळ्यातून पाणी पडलं. आणि म्हणून तुम्ही जेवढे उपस्थित आहे असं समजायचं की आपण पाणी ओलायची लाईन असल्यामुळे आपण 4 वाजता वावरात शेतामध्ये पाणी ओलायला गेलो. 4 दिवस असे गेले, 1 दिवस तसंही जा. आणि सगळे उद्या प्रायचित्ताला हजर राहा. आणि प्रायचित्त खरोखरच 4 दिवसामध्ये काय काय होते तर उद्या बाबा सांगेल. आणि प्रायचित्त घडवा. मी तुमचे मौल्यवान 10 मिनिटं घेतले. 5 मिनिटं होती, 10 मिनिटं घेतले, कारण 4 दिवसापासून तुम्ही थकलेले आहात. म्हणून मी प्रथमतः तुमची माफी मागतो आणि पुनश्च आमच्या नागपुरे बाबांचे मनपूर्वक आभार मानतो. पुढच्या वर्षी असाच मंडप भरला जाईल, असं नका म्हणजा की बाबा मी शेवटच्या दिवशी येतो. दंडवत 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 प्रणाम. आणि गुरुदेव सेवा मंडळाचे तरुण तुर्क फार सुंदर त्यांचा आवाज, गायन त्यांनी साथ दिली, त्यांची मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. दंडवत दंडवत दंडवत.